नमस्कार मित्रांनो, आज वीकली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि इम्पॉर्टंट गोष्ट बघा, नवीन PDF आपण अपलोड केलेली आहे. गोल्डन PDF 37.0 मराठी रबी आपल्या पब्लिक टेलिग्राम चॅनलवरती, आणि हा टेलिग्राम चॅनल आपला ऑफिशियल आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून जा. कोणती इन्व्हेस्टमेंट सर्व्हिस नाही, कोणताही पेड प्लॅन नाही आहे, कोणालाही पैसे देऊ नका, एकदाच सांगतो. ओके, तर बघा ह्याच्यामध्ये ह्या वीकमध्ये आपण किती ट्रेड घेतले, कुठं घेतले, सगळं काही सांगितलं जात आहे. ठीक आहे. आता बघा, एक महिना झाला आहे चांगलं, मी यूट्यूबला व्हिडिओ टाकला नव्हता. त्यातलं 10-15 दिवस काय मोड नव्हता टाकायचा, आणि टाकू म्हणण्यात पण बरेच दिवस गेले. आणि आज फायनली आजपासून रेग्युलर व्हिडिओ मी यूट्यूबवरती टाकायला चालू करेन. ओके, तर बघा आता सोमवारी, आता ही 34 स्पीडअप झालेत बरं. ह्याच्या अगोदर सांगतो, ह्याच्या अगोदर 34 स्पीडअप झालेत. त्याच्या अगोदर 10-15 वेगळ्या झालेत, त्या एकदम स्ट्रॅटेजीच्या. त्या सगळ्या पब्लिक टेलिग्राम चॅनलवरती आहेत, फ्रीमध्ये आहे, जॉईन करून घ्या. ओके, आता हा मंडेचा ट्रेड बघा, मी इथं एक्सप्लेन करतो, मला चार्टवरती येतच नाही, इथून तुम्हाला इझिली समजून जाईल. जर तुम्ही इथं बघायला गेला, तुम्हाला दाखवतो. हां, अरे ड्रॉइंग टूल घेतलं की हे मोठं होत नाही, कसं व्हायचं? चला ठीक आहे, त्याला कॅन्सल कसं करावं? विदाउट ड्रॉइंग टूल पण आपण दाखवू शकतो. इथं बघा, कर्सर जसं असेल तुम्हाला, इथून मार्केटमध्ये सेलिंग आल्या. इथं बघायला गेला, रेड 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 छोट्या कॅन्डल आहेत सगळ्या, बरोबर. म्हणजे हे कोण आहेत? रिटेलर सेलर आहेत, सगळ्या छोट्या छोट्या कॅन्डल आहेत, रिजेक्शन हवी काय, रिटेलर सेलर आहेत. इथं लिक्विडिटी कुठं आहे ह्यांची? हो, इथं लिक्विडिटी. ठीक आहे, हा लिक्विडिटी झोन आहे. आपण काय केलं, सिम्पल, इथली जी लिक्विडिटी आहे, ही लिक्विडिटी घेण्याची वाट बघितली मार्केटमध्ये. इथली लिक्विडिटी घेतली, त्यानंतर आता ह्या मुवमेंटमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग कॅन्डल कुठं आहे? हिथं आहे, बरोबर. आणि ही एक आपण लेवल ड्रॉ केली होती बघा, ही लेवल ग्रुपला दिलेली आहे, सिम्पल आहे. ह्या इथली SNR लेवल आहे. त्या SNRच्या खाली निघताना आपण इथं सेल साईडला ट्रेड दिला होता, आणि ह्या ग्रीन कॅन्डलच्या म्हणजे स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डलच्या खाली निघताना सेल साईडला ट्रेड दिला. सिम्पल तुम्हाला वाटत असेल की स्ट्रॅटेजी काय, कन्फर्म, असं ही जी गोष्ट आहे सगळ्या लिक्विडिटी आणि मार्केट मुवमेंटवरती आपण सिम्पल ट्रेड घेतला होता. त्यानंतर इथं बघा, ही एक स्ट्रॅटेजी आहे, ही फिबोवाली स्ट्रॅटेजी आहे. मी तुम्हाला लवकरच सांगतो, तिच्यावरती पण काम चालू आहे. बाकी एकदम प्रॉपर रिझन मस्तपैकी खाली बघून घ्या तुम्ही, सगळं दिलेलं आहे, मी वाचून घ्या. ठीक आहे, सगळं सांगितलं बा. सोमवारी गोल्ड ओपन झाल्यानंतर थोडंसं अपसाईड मुवमेंट करून डाऊन साईड रिव्हर्स झाले आहे. तुम्ही जाऊन ट्रेडिंगवरती चेक करा. मार्केट डाऊन साईड रिव्हर्स झाल्यानंतर अपसाईडसाठी काही कन्फर्मेशन देत नव्हते, त्यामुळे आपण बाय साईड ट्रेड प्लॅन केला. हे बायचा म्हणजे तो नेक्स्ट जो ट्रेड दिलेला आहे ना, सेकंडवाला, त्याचं सांगितलं एक्सप्लेनेशन इथं. गोल्डने 5 मिनिट टाइम फ्रेममध्ये 43 या लेवलवरती हाय बनवून स्विंग तयार केलं, हे सगळं तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर मंगळवारचा हा ट्रेड बघा, इथं बघा, ह्या इथं आपण बाय डायरेक्शनला ट्रेड केला. आता सिम्पल, इकडं बघा, ट्रेंड तुम्हाला डाऊन दिसत असेल, बट लिक्विडिटी जर तुम्ही चेक करायला गेला, कुठं लिक्विडिटी दिसते तुम्हाला? हे बघा, हिथल्या स्विंगला लिक्विडिटी सगळीकडे, म्हणजे अपसाईडला भरपूर अशी लिक्विडिटी आहे. सिम्पल मार्केटनं हिथली बघा, हिथं असताना एक लिक्विडिटी घेतली, बट मार्केटमध्ये एक बाईंग साईडला रिट्रेसमेंट येणं गरजेचं होतं, कारण की वरती भरपूर अशा लिक्विडिटी पेंडिंग आहे. मग आपण कशी वाट बघत होतो? बायर कधी ट्रेंडमध्ये येतात ह्याची वाट बघत होतो. इथं बघायला गेलो तर बाहेरमध्ये 1 2 3 खप अशा एकदम स्ट्रॉंग कॅन्डल मार्केटमध्ये अपसाईडला निघायला चालू झाले. आता दिसायला लागलं मार्केटमध्ये की मार्केट थोडासा ट्रेंड रिव्हर्सल करायला प्रयत्न करते. आपण डायरेक्ट एंट्री बनवली का? अजिबात नाही. ह्याला मार्केटमध्ये रिट्रेसमेंट होतील आपण, आणि ह्या रिट्रेसमेंटवरती आपण इथं एंट्री प्लॅन केले, ना की डायरेक्टली एंट्री प्लॅन केली. इथं समजा वर पाळायला लागलं म्हणून इथं बाय करा. बघा, रँडम लोकांसोबत बाईंग केली तर काय करणार? जसं बघा, हा रेजिस्टन्स आहे, ह्या रेजिस्टन्सच्या वर निघलं की रँडम लोक बाईंग साईडला घुसणार आहेत. रँडम लोक बाय घुसली की मार्केट त्यांना हाकलून द्यायसाठी खाली येणार आहे. मग तसंच झालं बघा, एकदम सेम, एकदम मार्केट खाली आलेलं आहे. त्यानंतर इथं बघा, तुम्हाला रिझन दिलेलं आहे प्रॉपर. आता पुढचा हा आपला गेला आहे बुधवारी SL इथं. ठीक आहे, SL गेला, बट मार्केट ओव्हरऑल अपसाईड गेला बघा. सेम तशी मगाच्या ट्रेड सारखीच गोष्ट आहे. इकडे ट्रेंड अप आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय, इकडे ट्रेंड अप होता, इकडे बघा लिक्विडिटीवरती सगळ्या पेंडिंग आहेत. ह्या अपसाईडच्या ट्रेंडचं मार्केट चांगल्या झोनमध्ये आलं होतं, गोल्डन झोनमध्ये होतं जवळपास, आणि मग मार्केटमध्ये अपसाईडला मुवमेंट येणं पॉसिबल होतं इथून. म्हणून आपण काय केलं, तो कन्फर्मेशन बघायचं, रेड कॅन्डल छोटीशी आलेली आहे, असं इनगल्प टाईपमध्ये आपण इथं कन्फर्मेशन घेतलेलं होतं. बट मार्केटनं काय केलं, आपला DSL स्विप केला, आणि मग मार्केटनं आपल्या डायरेक्शनमध्ये मुवमेंट केली. हा आठवडा एकदम मस्त गेला आहे. 5 ट्रेडमध्ये हा एवढा एक आपला फक्त SL गेलेला आहे. ओके, इथं बघा रिझन वगैरे दिलेले आहेत. त्यानंतर हा गुरुवारचा ट्रेड काय नाही, एकदम सिम्पल. आता सिम्पल काय प्रेडिक्शन करणार आहे बघा तुम्ही, ह्या कॅन्डलची साईज चेक करत चला तुम्ही. कॅन्डल साईजमध्ये ना आपल्याला रिटेलर आणि ऑपरेटर लगेच समजतो. इथं बघा, छोट्या रेड कॅन्डल यायला लागल्या की समजून जायचं रिटेलर मार्केटमध्ये सेल करतात. सिम्पल इथल्या 2-3 कॅन्डल एक सोबत इनगल्प केलं मार्केटनं की आपण बाय साईड ट्रेड केला. आता बघा, तुम्ही म्हणतात की मग इथं बायरची स्ट्रेंथ तुम्हाला कशी कळली एका कॅन्डलवरनं? तर इकडं लेफ्ट साईड चेक करा नेहमी. लेफ्ट साईडला कशी स्ट्रेंथ आहे, धड ग्रीन, एकदम मोठ्या कॅन्डल बनत गेले. मग मार्केटमध्ये ज्यावेळेस त्याच्या गोल्डन झोनमध्ये फिबला येतं, इथं
म्हणजे 50-60% रिट्रेसमेंट होते, त्यावेळेस मार्केटमध्ये काय होतं, एक बुलिश स्ट्रेंथ हे जे बायर्स आहेत इकडले ते परत एकदा स्ट्रेंथ दाखवायला चालू करतात. मग त्यांच्या स्ट्रेंथमध्ये आपल्याला काय बाबा लॉंग मूव्ह प्रेडिक्ट करायचे आहेत का नाही, आपल्याला किती पाहिजे 70-80 पिप आपल्याला हार्डली पाहिजेत. मग सिंपल आपण त्याच्यामध्ये इथं ट्रेड केलेला आहे. तुम्ही बघायला गेलं तर इथं 4500 सायकोलॉजिकल नंबर आहे. मेन रिझन तर इथं आहे 4500 सायकोलॉजिकल नंबरपासून इकडे सेलिंग येते. ह्याचा अर्थ मार्केट काय आहे, रिटेलर काय करत असणार तिथं, सेल करत असणार आहेत. मग ऑब्व्हियसली मार्केटला कुठं मुवमेंट करायचे, अपसाईडला मुवमेंट करायची आहे. ठीक आहे, इथं वाचून घ्या सगळं रिझन. बघा 4000. आता तुम्ही मार्केटमध्ये बघितलं असेल बायर म्हणजे बाईंग साईडला मार्केट एवढं खतरनाक असं मुवमेंट करतं आहे की म्हणजे माइंड ब्लोईंग मुवमेंट चालू आहे मार्केटमध्ये. आता ही हावाला ट्रेड जर तुम्ही बघायला गेला, इथं बघा इथून सेलिंग आली, 2 वेळा सेलिंग आली. ठीक आहे, तिसऱ्या वेळेस मार्केटनं काय केलं, ब्रेकआउट केला. रँडम लोक इथून काय झाली, रिमूव्ह झाली. आता थर्ड टाईम ज्यावेळेस मार्केटनं म्हणजे सेकंड टाईम इथं ज्यावेळेस ब्रेकआउट केला मार्केटनं, त्यावेळेस रिटेल जी लोक आहेत ते रँडम घुसणार नाही तिथं बाईंगला, का तर ऑलरेडी ती इथं ट्रॅप झाली आहेत. पण लोक इथं ट्रॅप झाली तर आपण इथं ट्रेड प्लॅन केला आहे, सिम्पल. आणि स्ट्रेंथ बघा, बायरची स्ट्रेंथ बघा, ग्रीन कॅन्डलची स्ट्रेंथ बघा आणि रेड कॅन्डलची स्ट्रेंथ बघा, लगेच समजतं की मार्केट कोणत्या साईडला मुवमेंट करणार आहे. ठीक आहे, बाकी इथं एकदम परफेक्टमध्ये रिझन दिलं आहे बघा. आता मी तुम्हाला वर गोष्ट सांगतो. माझं म्हणणं आहे की तुम्ही जाऊन PDF वाचावी सगळ्यांनी आणि तुम्हाला प्रॉपर रिझन करावं. प्रॉपर रिझन म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो. ही ज्या गोष्टी सांगितली ही झाली सायकोलॉजी, म्हणजे अशा प्रकारे असं मुवमेंट. आणि ह्याच्या मागं प्रॉपर रिझन काय माहिती आहे का, ही प्राईस मार्केटमधली. जसं की ही काय प्राईस आहे 45-44, ही काय आहे VIP लेवल आहे. ठीक आहे, म्हणजे VIP नंबर आहे हा 45-44, हा VIP नंबर आहे. मग ह्याच्या जवळ मार्केटमध्ये तुम्हाला रिटेलर ऑपरेटरचा गेम बघायला भेटतो, त्याला फक्त तुम्हाला प्रेडिक्ट करता आला पाहिजे. ठीक आहे, हे बघा इथं सगळं सांगितलं. त्यानंतर गोल्डने तिसऱ्या वेळेस लेवलचा ब्रेकआउट केला आणि लेवलची लिक्विडिटी घेऊन डाऊन साईड मुवमेंट केलं. अपसाईड लिक्विडिटी हंट असल्यामुळे गोल्ड डाऊन साईड मूव्ह केले, पण गोल्डमध्ये हेवी बाईंग देखील चालू असल्यामुळे गोल्ड लगेच त्या लेवलजवळ आले. चौथ्या वेळेस आपण या ट्रेडमध्ये एंट्री घेतली आणि गोल्डने डायरेक्शनला परफेक्ट मुवमेंट केलं. अशा खूप साऱ्या लहान गोष्टी नीट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला सगळ्यांना PDF ही आवडली असेल. सगळ्यांनी जाऊन बघून घ्या. अशा खूप सगळ्या PDF दिलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्यांनी रीड करायचे. मी तुम्हाला एक टेलिग्राम चॅनल दाखवतो, हवाला आपला पब्लिक टेलिग्राम चॅनल आहे, ह्याच्यावरती जा आणि सगळं अपडेट तुम्हाला इथं बघायला भेटतात एकदम फ्रीमध्ये. ह्याच्यामध्ये जॉईनिंगचा कोणताही क्रायटेरिया नाही, कोणत्याही फक्त फेक चॅनलला जाऊ नका. तुम्हाला PDF जरी बघायचे असतील ना, ह्या इथं हे बघा हे दिसतात PDF, ह्या सगळ्यात इम्पॉर्टंट PDF आहेत. ही ऑपरेटर कॉन्सेप्टची PDF, ही कॉन्सेप्टची PDF, स्टॉप लॉस हंटिंगची PDF, ह्या खूप जुन्या PDF आहेत, चांगल्या 2-2.5 वर्षापूर्वींची ह्या PDF आहेत. ठीक आहे, मी ज्यावेळी स्टडी करतो तर त्या काळातल्या ह्या PDF आहेत खालच्यावाल्या. तर ह्या तर तुम्ही सगळ्यांनी परफेक्टली स्टडी करून घ्यायचे आहेत. हे तर आपलं बुक आहे US 100चं आहे ते पण तुम्ही सगळ्यांनी चेक करून घ्या. ही PDF US 100साठी आणि एक सायकोलॉजी समजून घेण्यासाठी ऑपरेटरची सगळ्यात इम्पॉर्टंट PDF ही वाली आहे. ह्याच चॅनलला जावा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमधून जावा, कोणत्याही फेक चॅनल जाऊ नका. आणि जरी कुठून गेला तुम्ही आणि तुम्हाला कुठं पैसे मागत असतील तर कोणालाही पैसे देऊ नका. ओके, व्हिडिओला भरपूर असं शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.